होयलो आणि नाही कसं माहिती काय पब्लिक नाही रे माझं सबस्क्रायबर वाढवायचं सो गाईज आता आपण उतरलोय ते दिव्याला आणि दिव्यावरून चाललोय आपण युवा पॅसेंजर पकडायला. भाव भेटलाय आपला बोलतर तू येणारे म्हणून. अरे मला काय माहिती ते लागले ती दिवा वसई इकडे रोहा. पण आता रोहा ट्रेनमध्ये दिव्याला बसतोय. गर्दी बऱ्यापैकी आहे तशी. आता स्टेशन आलंय सापे मामणे. सापे मामणे स्टेशन आलंय. ॲक्च्युली गर्दी खूप होती गाड्यांना. आता गाडी आली ती खेडला आली. खेडला पण गाडी बरीच रिकामी झाली. चल भेटू. आपण चिपळूणला करूया टाटा बाय बाय. अरे दिसत नाहीस का का आम्ही भावाला आपला घ्यायला. चला आता जाऊया. साई असू दे वाटलं पाहिजे गावी आलोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साई. कोवळणीची तयारी चालू आहे सध्या. तुझी काढ मम्मी. मग साई काय बोललं जाते. विवेक म्हणतो नवसच करतो. पुढे साई पुढे ती काकी जास्ते. अरे काकी जास्ते तू नाही. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू यू. पुढं काय अरे अरे बाप. एका शुभविवाह संतोष पिलावरे शर्ली कांबळे इथे आजचा कार्यक्रम आहे. यासाठीच खास गावी आलो आहे. हे घरातलंच लग्न आहे आपल्या. आता जाऊया आपण आतमध्ये. इकडे आहे तो साई. काल त्याचा बड्डे होता. हा असा हॉल आहे. अजून कोण आलं नाही. आम्ही सकाळी आलो. इथे माझं सबस्क्रायबर वाढवायचं तुमच्याकडून. सबस्क्रायबर वाढवा. लाईक करा शेअर करा बस. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद. त्याचबरोबर वरती पापड लावलेलं आहे. म्हणजे जेवणाची तयारी झालेली आहे. ज्याला जेवायचं असेल त्याने वरती जाऊन बसायचं आहे. लग्नातला फेवरेट
आता हॉल सगळा ऑलमोस्ट खाली झाला आहे, सगळे जेवायला गेलेत. लग्नात आल्यावर सगळ्यांचा आवडीचा विषय काय जेवण. होयलो आनंद नाही. कसं माहिती काय, पब्लिक नाही रे, बाकीच्या पब्लिक भरपूर असते ना. मी जेवलो. आता आम्ही जेवायला जातोय. जेवलास? हा, काय जेवला? काय काय? पुरी भाजी, पुरी भाजी आणि पापड, पापड, लोणचं, भात. आता आम्हाला वाटत तो जेवण आहे आजचं. बटाटा भाजी, शिरा, भात, मसाले भात वगैरे वगैरे. तो जेवण आलंय, जेवण आलंय एकदम एकदम रिफ्लेक्शनमध्ये आरशासारखी ताटं आहेत. भात आहे, मसाले भात आहे, पुरी आहे, बटाटा आहे, शिरा, तिकडे भाजी आहे. लग्न समारंभ पार पडला आहे आणि जाम गरमी, खूप गरम होतं. आता सगळे निघाले आहेत आपापल्या घरी. फोटो सेशनचं वगैरे काम झालं आहे. रिसेप्शन आता चालू झालं आहे. सो आता फोटोज वगैरे काढू आणि मग नंतर घरी जाऊ. आता बघू, जाताना आमची बुकिंग होती, म्हणजे रिझर्वेशन होतं, ते रिझर्वेशन कन्फर्म झालं नाही, वेटिंगवर आहे. आता आपण इकडून जाऊ ते बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकत असाल. या म्युझिकने तर एवढी झोप येते वापरे. लिटरली मी पेंगा काढत होतो, म्हणजे असं सारखा मुलगी येत होतो, त्या झोपच जाम येत होती. अशा लग्नामध्ये ही म्युझिक चालू असली की मला तरी जाम झोप येते, लिटरली खूप झोप येते. मम्मी पप्पा गेले स्टेजवर आणि त्यांच्यासोबत पाया पडताना फोटो काढला जाईल. ती कन्फ्यूज आहे कोणाला आशीर्वाद देऊ. आता सगळं झालं, नवरी नवरा निघायचा वेळ आणि मुळात लाईटच गेले. हा असा हॉल होता, खुर्ची वगैरे उचलून झालं. चला आता आपण निघा आपल्या घरी आणि नवरी जाईल नवरीच्या घरी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. हो ये. आता आपण तिथून रेल्वे स्थानकावर आता आपण जातोय ट्रेन पकडायला जनशताब्दी. का आपला रिझर्वेशन तर झालं नाही, आता बघू कसा काय पुढचा प्रवास होतोय. आता चला जाऊया, ट्रेन पकडूया. ॲक्च्युली टायमिंग झालं आहे, 2-3 मिनटं उरले, आता ट्रेन गेलीच. चला आता ठाण्याला. हे बघा ठाणे. आता ठाण्यावरून जाऊ आपण भांडूपला, म्हणजे आपल्या घरी. आता उतरलो आपण भांडूप स्टेशनला. भांडूप स्टेशनला आपण थांबला आपला मित्र एक, जो तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दिसत असेल. असा उपटशुंभ. धन्यवाद धन्यवाद बाबा, तुझे खूप खूप आभारी आहे मी.